नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी दूत साहिल यादव. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. विशाल नर्सरी अँड ॲग्रिकल्चरचे आमचं लोकेशन आहे एराडवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर आपण एक नवीन सिरीज चालू केली आहे. कुठली? आंबा वाचवा सिरीज. तर ह्या सिरीजमधला हा आहे भाग 2. पहिल्या भागाला 1 नंबर तुमचा प्रतिसाद भेटला, त्यासाठी तुमचे आभार. तर आता झालंय काय, सिरीज चालू केली आहे, तर आता दुसरा व्हिडिओ आलो आहे. कोणता व्हिडिओ आहे? तर ह्या व्हिडिओचं आपली मेन टायटल कोणतं असणार आहे? आपल्या आंब्या बागेमध्ये बोरॉन आणि कॅल्शियम ह्याचा वापर कसा महत्त्वाचा आहे, कधी देणं अपेक्षित आहे, आणि त्याचसोबत ज्या ज्या चुका होतात ते देताना ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आजच्या जाणून घेणार आहोत. तर एक आपलं व्हॉट्सॲप चॅनल तयार केलं आहे, त्यावर तुम्ही जॉईन व्हा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, जेणेकरून तुमच्या अडचणी माझ्यापर्यंत कळतील आणि त्या विषयावर मला व्हिडिओ बनवता येईल. तर आता आपण चालू करूयात. तर शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला माहिती असेल की आपल्या आंबा बागेमध्ये फळगळ होत्या, कारण सिरीजच त्याच्यावर आहे. तर आंबा बागेमध्ये जी फळगळ होत्या त्यापैकी बऱ्यापैकी 80% जी फळगळ आहे ती बोरॉन आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होते. काय विश्वास बसेना, पण ते खरं आहे. काय विषय होतो, जेव्हा आपल्या झाडाला जेव्हा फळ निर्मिती होते, म्हणजे फुलापासून रूपांतर झालं फळात, हे बघा, फुलापासून रूपांतर झालं फळात, तेव्हा काय होतं, त्याला एकदम डायरेक्ट खाद्याची म्हणजे काय न्यूट्रियनची गरज असते. तर न्यूट्रियंटमध्ये लागतं भरपूर काय काय. पाक त्याला बोरॉन लागतं, झिंक लागतं, फेरस लागते, कॅल्शियम लागते, मॅग्नेशियम लागते. पण त्यातलं महत्त्वाचं कोणतं आहे, तर बोरॉन आणि कॅल्शियम. आता एक काय महत्त्वाचं आहे ते तुम्हाला सांगतो. बोरॉनचं कार्य काय असतं, जे आपली फुलकळी आहे ती चांगली तयार करणे, त्याचसोबत जी परागीभवनाची जी कॅपॅसिटी ती चांगली वाढवणे, त्याचसोबत फळगळ थांबवणे, फळाचा आकारमान चांगला ठेवणे, ही बेसिकली आपल्या बोरॉनची कामं आहेत. पण बोरॉन म्हणतो नक्की आहे काय? ते एक मायक्रोन्युट्रियंट्स आहे. मायक्रोन्युट्रियंट्स म्हणजे काय, त्याचं प्रमाण लागतं कमी पण कार्य प्रचंड मोठं. तर बोरॉनमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं बोरॉन आपल्याला भेटते. पाक साधं सिंपल असते, कॉम्बी असते, मिक्समध्ये येतं. पण आपण वापरायचं कुठलं? चिलेटेड EDTA म्हणजे काय, एथिलीन डायअमाइन टेट्रा ॲसिटिक ॲसिड. एवढं मोठं नाव, अहो ते काय नाही. तुम्हाला सांगायचं म्हणलं एकदम सोपं. काय असतंय, आपल्या जर का आंब्या नॉर्मल तुम्ही बोरॉन वापरलं, जर का ते 100 ग्रॅम टाकलं, त्यापैकी ॲब्झॉर्ब करतं आहे किती, तर 70. जर का चिलेटेड टाकलं EDTA तर ते 70च्या ऐवजी आपटे करतं 80-90. म्हणजे जे आपलं शोषून घेण्याचं प्रमाण आहे ते वाढलं. कशामुळे? त्या EDTA. म्हणून बोरॉन निवडताना चिलेटेडच घ्यावं. पहिला मुद्दा कळाला. त्यानंतर होतं आहे काय, बोरॉन वापरला पाहिजे कधी? तुमच्या बागेमध्ये एक पाक 50% मोहर बाहेर पडल्यानंतरनं, मोहर बाहेर पडायच्या अगोदर, मोहर निघाल्यानंतरनं, फळं सेटिंग झाल्यानंतरनं पुढे ही फवारणी कंटिन्यू चालूच असते. कारण सगळ्यात जास्त आता आम्ही पानदेट तपासणी केली शेतकऱ्यांची, जवळपास सगळ्यात जास्त कमी असणारा घटक म्हणजे बोरॉन आहे. खाली तुम्हाला वाटलंच तिथं पानदेट तपासणीचा रिपोर्ट पण द्यायला आहे. त्यानंतर होतं आहे काय, बोरॉन आपण वापरलं, पण ती कसं वापरायला पाहिजे, तर फवारणीद्वारे वापरणं गरजेचं आहे. फवारणी साधारणपणे 0.1%, म्हणजे नक्की किती? 1 लिटरला साधारणपणे आपण वापरणार आहे काय, ती 10 ग्रॅम. मग 20 लिटरच्या पंपाला किती गुणिले हे, म्हणजे किती आपलं 200 ग्रॅम लागेल. हे कशाचं आहे आपलं, तर बोरॉनचं झालं. तर आता बोरॉनमध्ये फायदं, पहिली गोष्ट फळगळ थांबत्या पूर्णपणे. नंतरनं विषय काय होतो, जी आपलं फळाची परिपक्वता आहे ती चांगल्या क्वालिटीची होत्या, काय कमी राहत नाही त्या फळामध्ये. हे आपलं काय असणार, तर बोरॉन नंतर लागतं आहे काय, तर कॅल्शियम म्हणजे काय, जे आपलं हे बघा, हे आहे फळ आणि हे देठ, हे तुटतच नाही. कशामुळे? त्या कॅल्शियममुळे. म्हणजे काय, एक चिकटपणा, एक ताकद त्याच्यामध्ये तयार होते, जेणेकरून फळगळ आपली थांबते. म्हणून कॅल्शियम चांगल्या क्वालिटी वापरा. कॅल्शियम आपण कॅल्शियम नायट्रेट फॉर्ममधलं वापरलं तरी चालेल. कॅल्शियम नायट्रेट आपण पाण्यामधून सोडलं, म्हणजे काय, आपली आळवणी तरी चालण्यासारखं आहे. ड्रिपमधून सोडलं म्हणजे फर्टिगेशन तरीही चालू शकतं, किंवा फवारणी केली तरीही चालू शकते. आता हे कॅल्शियममध्ये होते काय, आता ज्या शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक असतं किंवा बाकीचं काय, तर सर हाडांचा चुरा जरी टाकला तर ते कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं, तिथूनही कॅल्शियम भेटू शकतं. पण कसं होतं, ह्या स्टेजला एकदम अपटेक आपला गरजेचा असतो, म्हणून फवारणी आपण रेफर करणं गरजेचं आहे. त्याचसोबत काय करायचं, हे दोन्ही आपण एकत्र मिक्स करून फवारणी घेऊ शकतो. काय काय आपलं बोरॉन आणि कॅल्शियम, पण काय काय काळजी पण घेणं गरजेचं आहे. ते जेव्हा आपण मिक्स करतो, तेव्हा जो आपला पंप असेल त्यात कोणतंही हार्ड कीटकनाशक नसावं. म्हणजे काय, ओव्हरडोस कुठल्याही कीटकनाशकाचा त्यात नसावा. बुरशीनाशकासोबत किंवा 0.34 13-0.25 अशा एलिमेंटसोबत मिक्स केलं चालेल, म्हणजे काय, वॉटर सोल्युबल सोबत. हे जे फवारणी साधारणपणे सकाळी
जेव्हा आपलं सूर्य ऊन जास्त असते त्याच्या अगोदर म्हणजे साधारणपणे 9-10च्या दरम्यान किंवा सायंकाळी 4-5च्या दरम्यान फवारणी घेणं गरजेचं आहे. त्याचसोबत काय काय असतंय तर पाणी त्या झाडाला संतुलन मेंटेन करायला बरं पडेल. म्हणून बोरॉन आणि कॅल्शियम त्याचा वापर का करायचा एकदम शॉर्टमध्ये बघतोय. फळगळ थांबवायची, त्याचं चांगल्या क्वालिटी टिकवायचं, त्याची वाढ करायची, ही आपली बेसिक कामं. त्यातमध्ये 2 महत्त्वाचे आहेत, बोरॉन आणि कॅल्शियम. बोरॉन कुठलं असतं तर आपलं चिलेटेड कॅल्शियम, कॅल्शियम नायट्रेट वापरू शकतो ते आपण आता बघितलं. आणि हे बघा फळ आलं आहे ते टिकवायचं आहे आणि आपलं चांगलं उत्पन्न काढायचं आहे. आणि हा व्हिडिओ पाठवा ज्या ज्या शेतकऱ्यांच्या आता बागेमध्ये फळगळ होत असेल. आणि जर का तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बघितला नसला तर तो पण चेकआउट करू शकता, जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत प्रॉपर माहिती पोचावी, चांगल्या माध्यमातून पोचावी. आणि जर का कोणाला डाऊट असला खाली माझा नंबर आहे, कॉल करू विचारा तुम्ही, काय विषय येत ना आपल्याला. आणि तुमच्या जर काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. धन्यवाद.